आता तिसरो पॉइंटाचेर आमी या तो तिसरो पॉइंट मास्टर प्लॅनाचे. आता हे सगळे जाण बॉब मारता मास्टर प्लॅन. या मास्टर प्लॅनाचे तितून उल्लेख केलेलो आहा आणि तितून जो चर्च रिप्रेझेंटेटिव्ह आहा तेणे एक्च्युअली डिमांड केलेलो की मास्टर प्लॅन दिवचो म्हणून, पब्लीक डोमेनान घालचो म्हणून. तेन्ना तो चीफ टाउन प्लॅनर आहा तेणे कितें सांगलें त्या टायमार सांगूंक शकता, ते हितून मेन्शन केलेलें. ती पयलीच मिटिंगेक आनी पोत्तून तेणे हायलायट केलेलो आहा तो इश्यू. जो एडमिनिस्ट्रेटर आहा, फायनान्स एडमिनिस्ट्रेटर चर्चीचो, तेणे सारखे क्लियर कट सांगलेले आहा की ही हॅज द रिजर्वेशन फॉर दीस प्रोजेक्ट. आणि सेकंडली जे या ओल्ड गोवाक मास्टर प्लॅन जाय पळय म्हणटा पळय, तो मास्टर प्लॅन पब्लीक डोमेनान घालचो म्हणून. ओके. आणि तेका रिप्लाय दिलेलो आहा हेजेर, जे मिटिंग जाल्ली एका 2022 ते मिटिंगेन चीफ टाउन प्लॅनर राजेश नाईक तेणे म्हटला की आपूण 10 ते 15 दिसांनी पब्लीक डोमेनार ESIचो मास्टर प्लॅन घालता म्हणून. 22 जाले, 23 जाले, 24 जाले, 25 जाले, 4 वर्सां जावन गेले. राजेश नायक अजूनही प्लॅन कोत्ता तो. तो एक्च्युअली ते रिटर्न आहा हिंगा बरयलेले आहा. ओके. की हो मास्टर प्लॅन आणि त्यांच्याच तोंडातल्यान सांगला की आम्ही 10 ते 15 दिसांनी 2022 तर मातसो हे ओपन करते तुमकां दाखयता. हे सारखे तुमकां पळोवपाक हे पळय हिंगा चीफ टाउन प्लॅनर राजेश नायक चीफ टाउन प्लॅनर इन रिप्लाय टू द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द आर्च डायोसिस stated that the master plan showing ASI destinations will be available in next 10 to 15 days in the public domain. आता ती डेट दाखय, फुडल्यान डेट दाखय. ही डेट मीटिंग held on 29/06/2022 at 3:30 PM in the board room 3rd floor पर्यटन भवन पाटो प्लाझा. आता कोणे मागल्यान तें दाखयता तुमकां. हांगासर फादर नॉयल डिकोस्टा फायनान्शियल एडमिनिस्ट्रेटर आर्चडायोसिस stated that the master plan of old Goa shall be provided in public platform by TCP. Further, he had reservations regards the present proposal of HIC. HIC means Heritage Interpretation Center, as it may destroy the effect visual aesthetics at old Goa. Approval. तर आता हे डॉक्युमेंट आता कितले इम्पॉर्टंट फ्युचराक पडटले. समज तर लिगली समज तर फायट करूंक वचत तर कितले इम्पॉर्टंट आसतले. व्हेरी इम्पॉर्टंट कित्याक इट इज नॉट फ्रॉम 2022, इट इज फ्रॉम 2010. व्हॅलिडेशन अमेंडमेंट अँड व्हॅलिडेशन ऑफ द एक्ट ऑफ द नॅशनल मॉन्युमेंट साइट्स अँड रुइन्स 1958 आमसार त्या एक्टा प्रमाणे आणि ते अमेंड केला पळय 2010 तितून एक सेक्शन आहा सेक्शन 20E. आम्ही मास्टर प्लॅन म्हणतात पळय न्हू, तो मास्टर प्लॅन न्हू तेका हेरिटेज बाय लॉज म्हणतात. हे सगळ्या गोंयकारांक सांगता. अंडर सेक्शन 20E हेरिटेज बाय लॉज जाता तितल्या लोकांनी एप्लिकेशनां घालची TCPक आणि CTP. तुवें म्हणलें हेरिटेज बायलॉज. तर जेन्ना हे मॉन्युमेंट डिक्लेअर केलेले एज युनेस्को मॉन्युमेंट्स हेरिटेज मॉन्युमेंट्स, तर तांकां एका मॉन्युमेंटाक म्हणटा तूं हेरिटेज बायलॉज आसूंक जाय. होय. म्हणजे एवरी इंडिव्हिज्युअल मॉन्युमेंट शुड हॅव अ हेरिटेज बायलॉज. इट इज नॉट आता आम्ही आसीसीच्या भायर आहाय. आसीसीच्या तेंकोन शेख कॅथरीन आहा. शेख कॅथरीनाच्या फुडें वचत शेख कॅथिड्रल आहा. सो एवरी मॉन्युमेंट तेजे बायलॉजा प्रमाणे तेजी सर्वे जाता. त्या सर्वे प्रमाणे तेजो प्लॅन जाता. त्या प्लॅना प्रमाणे एवरी मॉन्युमेंट हॅज टू बी कन्सिडर्ड विथ प्रोटेक्टेड अँड प्रोहिबिटेड अँड रेग्युलेटेड. तर आता तुवें एप्लिकेशनां केलेलीं अंडर RTI. हय. ESI केलेलीं. तुका तितून कितें मेन्शन केलेलें आहा हेरिटेज बायलॉज ना. हेरिटेज बायलॉज म्हजे लागीं आसा. तुजे लागीं आहा. तेंकोडे ना कित्याक इट वॉज द रिजनल ऑफिस साउथ रिजनल ऑफिस बेंगलोर
they had proposed those bylaws in 2012. त्या टाइम देखून ते थोडे एक वर्सभर ते कंपेंडंट ऑथॉरिटी आसलेले. पण तेज्या उपरांत आर्कोलॉजिकल सेक्रेटरी स्टेटाचो सेक्रेटरेट आणि CTP चीफ टाउन प्लॅनर इज द कंपेंडंट ऑथॉरिटी. तो आता 2014 सोन 2025 जाली. ही इज द कंपेंडंट ऑथॉरिटी टू frame the bylaws under section 20E. 20E 1, 2, 3, 4, 5, 6 आणि ते बायलॉज केले म्हूण जायना. ते बायलॉज हिंगासून नॅशनल मॉन्युमेंट ऑथॉरिटीक धाडूंक जाय. ते बायलॉज असेंब्लीन वचोंक जाय आणि ते असेंब्लीन वचोन ते गव्हर्नमेंट गॅजेटार हेजेर गव्हर्नमेंट पोर्टलाचेर नोटिफाय जावन येवपाक जाय, अपलोड जावन. तर आता तुम्ही म्हणता आता इतली वर्सां विदाउट बायलॉज आहा. होय, ते कितें करता ते एक्सेप्शनल केस म्हणटा रे. खंयची एक्सेप्शनल केस ही खंयची रे? 100 meters पडो नाल्यार 200 meters पडो. इट इज नॉट ओनली द मोन्युमेंट स्ट्रक्चर, तेका टेक्निकल डेटा, सेटबॅक, कलर ऑफ द बिल्डिंग. आख्या ओल्ड गोवान एकूच युनिफॉर्म कलर आसूंक जाय. तेका उमकी सेटबॅक आसूंक जाय. तेका 6 मीटर ते 7 मीटर हीच हायट आसूंक जाय बिल्डिंगेक. 100 मीटर भायर गेल्यार ते रिस्ट्रिक्शन रिस्ट्रिक्शन आहा. तेका लागून ग्राउंड +2 आसलेले काय ग्राउंड +1 आसलेले ते 5 मीटराचेर काय 6 मीटराचेर कित्याक केला? तर लोअर ग्राउंड प्लस ग्राउंड 5 मीटराचेर केला टोटल. ते रिस्ट्रिक्शन आहा म्हणून तेंच्यांनी 5 मीटराचेर केला. हे तर आता इतले पळय बॉब मारता सगळे जाण मास्टर प्लॅनाचे, पण हे बेसिक आहा हेरिटेज बायलॉज कोणाकूच खबर ना. कोणाक खबर ना. तेच म्हणटा हेरिटेज बायलॉज सेक्शन 20 वाचचे आणि कंपेंडंट ऑथॉरिटी जो टाउन प्लॅनर आहा पळय तेका एप्लिकेशनां करीत रावपाची सगळ्या गोंयकारांनी. आमकां आमची हेरिटेज सांबाळपाक जाय. ओल्ड गोवा आमकां सांबाळपाक जाय. आमकां ओल्ड गोवा सांबाळूंक जाय जाल्यार ते जाता तितले बेगीन जी तुवें 14 वर्सां 12 वर्सां कितें काडले हे बायलॉज करपाक, ते बायलॉज बेगीचे बेगी करचे, नॅशनल मॉन्युमेंट ऑथॉरिटीक धाडचे, पार्लमेंटान ते अप्रूव्ह करून गॅजेटीर तेंच्या पोर्टलाचेर तेमी नोटिफाय करून घेवपाचे. तुम्ही म्हणूंक सोदता इतलें की जरी तर हेरिटेज बायलॉज एनफोर्स जाले जाल्यार तुका प्रोटेक्शन मेळटलें. होय, हेरिटेज बायलॉज इज अ क्लियर कट टेक्निकल डेटा which gives the setback, the color, the structure design. आणि दुसरे म्हणल्यार परमिशन घेवचे पयले हेंच्यांनी असेसमेंट रिपोर्ट करचो पडटलो टू द मॉन्युमेंट कितें इफेक्ट जाता जाल्यार हे सगळें बरोवन दिवचें पडटा. मागीर एक फावट हे सगळें बायलॉज तर फ्रेम जावन नोटिफाय जाले, इट इज better than the master plan. Okay, thank you.